हॅलो फ्रेंड्स, मी बालाजी चव्हाण स्वागत करतो आपलं यशप्राप्ती एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, आपण ट्रिग्नॉमेट्री हा चॅप्टर पाहत होतो आणि ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरचे ऑलरेडी 3 लेक्चर आपण कव्हर केलेले आहेत। हे 4th नंबरचं लेक्चर आहे आणि या 4th नंबरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 हा पाहणार आहोत। टेक्स्ट बुक मधला जो 131 पेज नंबर 131 मध्ये जो महाराष्ट्र स्टेट बोर्डचं बुक आहे त्याच्यामध्ये 131 पेज नंबर मध्ये प्रॅक्टिस सेट दिलेला आहे। तो प्रॅक्टिस सेट आज आपल्याला इथे सॉल्व्ह करून घ्यायचा आहे। मित्रांनो, ऑलरेडी आपण ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले वगैरे पाहिलेले आहेत, नक्कीच तुम्ही रिवाइज केले असतील आणि तुम्ही पाठ केले असतील अशी आशा बाळगतो आणि क्वेश्चन स्टार्ट करूयात आपण। ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, इफ साइन थीटा इज इक्वल टू 7 डिवाइडेड बाय 25 देन द फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा अँड टॅन थीटा। कॉस थीटा आणि टॅन थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे, साइन थीटाची दिलेली आहे। मित्रांनो, हाच क्वेश्चन तुम्ही दोन प्रकारे करू शकता, दोन मेथडने करू शकता। एक ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी यूज करून, ठीक आहे, आणि दुसरी ट्रायंगल मेथडने। ट्रायंगल मेथडनं जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला बाकी पण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फाइंड आउट करायला इझी जातं आणि जर ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी करायची असेल तर त्याप्रमाणे पण करूया। पहिला मेथड फर्स्ट नुसार करूया। बघा मित्रांनो, वी नो दॅट, आता आपल्याला बघा कॉस थीटा फाइंड आउट करायला सांगितलेला आहे, ठीक आहे, साइन थीटा दिलेला आहे। तर मला असा फॉर्म्युला बघायचा की ज्याच्यामध्ये साइन थीटा आणि कॉस थीटा आलेला असेल। तो फॉर्म्युला एखादा आठवून बघा। तो फॉर्म्युला येईल साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। हा फॉर्म्युला मला माहिती आहे, म्हणजे या दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये साइन थीटा आणि कॉस थीटा येत आहे। साइन थीटा दिलेला आहे, कॉस थीटा फाइंड आउट करता येईल। बघा, वी नो दॅट मीन्स आपल्याला माहिती आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1। साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं? 1। साइन थीटाच्या जागी 7/25 चा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येतं मित्रांनो? 1 येतं। ठीक आहे, 7 चा स्क्वेअर 49 डिवायडेड बाय 25 चा स्क्वेअर 625 प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय येतं? 1 येतं। ठीक आहे, देअरफॉर कॉस स्क्वेअर थीटा इकडे घ्या, हा 49/625 इकडे राईट हँड साइडला गेला तर काय होईल? मायनस होईल, मीन्स इज इक्वल टू 1 मायनस 49/625 इज इक्वल टू, बघा याच्या खाली काही नाही, मीन्स 1 लिहू शकतो, 1 डिवायडेड बाय 1। ठीक आहे, काही फरक पडेल का? नाही। आता तिरपा गुणाकार करा, 625 इंटू 1 625 मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 49 डिवायडेड बाय 625। ठीक आहे, 625 मायनस 49 काय येतं मित्रांनो? 576/625 हा आलेला आहे तुमचा कॉस स्क्वेअर थीटा आलेला आहे, कॉस स्क्वेअर थीटा। मित्रांनो, कॉस थीटा विचारलेला आहे मला, मीन्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड मीन्स दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढतो मी। कॉस स्क्वेअर थीटाचं वर्गमूळ काय येईल? कॉस थीटा। ठीक आहे, इज इक्वल टू 576 चं वर्गमूळ 24 डिवायडेड बाय 625 चं वर्गमूळ 25 मीन्स तुमचा आन्सर आलेला आहे 24 डिवायडेड बाय 25 कॉस थीटा। आता आपल्याला विचारलेला आहे टॅन थीटा। मित्रांनो, आता साइन थीटा माहिती आहे मला, कॉस थीटा माहिती आहे, मी साइन आणि कॉस माहिती असेल तर टॅन फाइंड आउट करता येतो, कारण टॅनचा फॉर्म्युला साइन आणि कॉसच्या फॉर्मॅटमध्ये कोणता आहे मित्रांनो? टॅन थीटा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा असतो। काय असतं? साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा। साइन थीटा दिलेला आहे 7/25 डिवायडेड बाय कॉस थीटा 24/25 25 गेट कॅन्सल, हे येतं 7 डिवायडेड बाय 24 मीन्स टॅन थीटा काय आलेला आहे मित्रांनो? 7 डिवायडेड बाय 24। ही झाली मेथड फर्स्ट, मेथड फर्स्ट। ठीक आहे, मेथड फर्स्ट नुसार आपण सॉल्व्ह केलेला आहे। दुसरी मेथड आहे मित्रांनो ट्रायंगल मेथड, आणि ही मेथड मी तुम्हाला सांगितलेली आहे ऑलरेडी अगोदर।
बघा हा ABC ट्रायंगल घेतो मी, अँगल B 90 डिग्री, अँगल C थीटा घेतो. ठीक आहे, ABC ट्रायंगल, अँगल B 90 डिग्री, अँगल C थीटा. इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल C इज इक्वल टू थीटा आलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याप्रमाणे बघा आपल्याला माहिती आहे साइन थीटा इज इक्वल टू काय येतं त्रिकोण एबीसी मध्ये, ट्रायंगल एबीसी मध्ये साइन थीटा अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा डिवायडेड बाय हायपोटेनस येतं. अपोजिट साइड आहे AB डिवायडेड बाय हायपोटेनस आहे AC. पण साइन थीटा दिलेलं काय आहे मला 7/25 मीन्स इज इक्वल टू येणार आहे 7/25. यावरून मी सांगू शकतो की AB इज इक्वल टू 7K, K मल्टिप्लिकेशन फॅक्टर, आणि AC इज इक्वल टू 25K. मीन्स AB आलेला आहे 7K आणि AC आलेला आहे 25K. त्यानुसार BC फाइंड आउट करू शकतो मी बाय युजिंग पायथागोरस थेरम. जर तुम्ही पायथागोरसचा थेरम वापरला अकॉर्डिंग टू पायथागोरसचा थेरम काय सांगतो मित्रांनो, AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. त्यानुसार तुम्ही BC फाइंड आउट करू शकता आणि डायरेक्टली मी सांगतो की BC येणार आहे तुमचा 24K. BC काय येणार आहे 24K येणार आहे. आता विचारलेलं आहे आपल्याला टॅन थीटा. टॅन थीटा बरोबर काय येईल मित्रांनो, टॅन थीटा इज इक्वल टू काय असतं, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड असतं. अपोजिट साइड आहे AB डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड आहे BC. त्यानुसार AB आहे 7K डिवायडेड बाय BC आहे 24K. K गेट कॅन्सल, हे येणार आहे 7 डिवायडेड बाय 24. काय येणार आहे 7 डिवायडेड बाय 24. आन्सर करेक्ट आहे. टॅन थीटा इथे पण 7 डिवायडेड बाय 24, इथे पण 7 डिवायडेड बाय 24. मित्रांनो हे जर 3 तुम्हाला साइड माहिती झाल्या या ट्रायंगलच्या तर तुम्ही ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड आउट करू शकता. जर मला विचारलं की साइन थीटा काय, साइन थीटा तर दिलेला आहे. कॉस थीटा विचारलं, कॉस थीटा काय असतो, ऍडजस्टंट डिवायडेड बाय हायपोटेनस मीन्स 24/25 कॉस थीटा. ठीक आहे, टॅन थीटा आपण काढलेला आहे 7/24. मला कोसेक थीटा विचारलं, कोसेक थीटा काय असतो, हायपोटेनस अपॉन अपोजिट साइड. हायपोटेनस काय आहे 25 अपॉन अपोजिट साइड 7, 25/7 कोसेक थीटा. सेक थीटा विचारलं, हायपोटेनस अपॉन ऍडजस्टंट साइड. हायपोटेनस आहे 25 अपॉन ऍडजस्टंट साइड आहे 24. ठीक आहे, म्हणजे कोणताही जर ट्रिग्नोमेट्रिक रेशो विचारला तर तुम्ही फाइंड आउट करू शकता या ट्रायंगल मेथडने. या मेथडने सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता, पण तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजेत आणि त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही फॉर्म्युले अप्लाय करून वेगवेगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो फाइंड आउट करू शकता. ठीक आहे मित्रांनो, हा क्वेश्चन नंबर 1 झालेला आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा मित्रांनो, टॅन थीटा इज इक्वल टू 3/4 दिलेला आहे तुम्हाला आणि सेक थीटा आणि कॉस थीटा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मित्रांनो बघा टॅन थीटा दिलेला आहे मला, सेक थीटा आणि कॉस थीटा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. टॅन आणि सेक याच्यामध्ये काही रिलेशन आहे का माहिती असेल तुम्हाला तर टॅन आणि सेक यांच्यामध्ये रिलेशन असणारा एखादा फॉर्म्युला बघा मित्रांनो. वी नो दॅट, आपल्याला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा काय असतो, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू असतो सेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. मला टॅन थीटा दिलेलं आहे, सेक थीटा फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे. व्हॅल्यू पुट करा, आन्सर येऊन जाईल तुमचं 1 प्लस टॅनच्या जागी 3/4 चा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, 1 प्लस 3 चा स्क्वेअर 9 डिवाइड बाय 4 चा स्क्वेअर 16 इज इक्वल टू काय येतं मित्रांनो सेक स्क्वेअर थीटा. ठीक आहे, तिरपा गुणाकार करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 16 into 1 16 प्लस 9 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू काय येतं सेक स्क्वेअर थीटा. किंवा याला डिवायडेड बाय 1 केलं तरी चालतं, असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा जर समजत नसेल तर. 16 प्लस 9 25 डिवायडेड बाय 16 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा.
ठीक आहे, मला सेक स्क्वेअर थिटा विचारलेलं नाही, मला काय विचारलं मित्रांनो, सेक थिटा विचारलेला आहे. मीन्स टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे मला काय करावं लागेल, वर्गमूळ करावं लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड ऑन बोथ साइड्स मीन्स दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून, दोन्ही बाजूंचे 25चं वर्गमूळ काय येतं मित्रांनो, 5 डिवायडेड बाय 16चं वर्गमूळ 4 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ सेक थिटा. देअरफॉर सेक थिटा काय आलेला आहे मित्रांनो, माझा सेक थिटा आलेला आहे 5 डिवायडेड बाय 4. सेक थिटा आलेला आहे 5 डिवायडेड बाय 4. त्यानंतर विचारलेला आहे मला कॉस थिटा. कॉस आणि सेक मध्ये रिलेशन काय आहे, कॉस सेकच्या इनव्हर्स असतो आणि सेक कॉसच्या इनव्हर्स असतो. त्याप्रमाणे देअरफॉर कॉस थिटा चा फॉर्म्युला माहिती आहे मला 1 डिवायडेड बाय सेक थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू काय असतो, 1 डिवायडेड बाय सेक थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय सेक थिटा 5 बाय 4. हा बघा डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे, हा वरती जाईल 4 डिवायडेड बाय 5. कॉस थिटा काय आलेला आहे 4 डिवायडेड बाय 5 अँड दिस इज युअर आन्सर. ठीक आहे, कॉस थिटा अँड सेक थिटा. मित्रांनो हाच प्रॉब्लेम तुम्ही दुसऱ्या मेथडनुसार करू शकता, ते म्हणजे ट्रायंगल मेथडनुसार. सेम ट्रायंगल मेथड वापरा. बघा ही आहे मेथड फर्स्ट, मेथड फर्स्ट. मी सेकंड मेथड घेतो, ट्रायंगल मेथड. बघा पी क्यू आर हा ट्रायंगल घेतो मी, ट्रायंगल पी क्यू आर. अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल आर इज इक्वल टू थिटा. अँगल आर काय घेतलेला आहे मित्रांनो, थिटा घेतलेला आहे. बघा इन ट्रायंगल पी क्यू आर, त्रिकोण पी क्यू आर मध्ये अँगल क्यू इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल आर इज इक्वल टू थिटा. ठीक आहे, बघा ट्रायंगल पीक्यूआर मध्ये जर मी टॅन थिटा विचारला, टॅन थिटा इज इक्वल टू काय येतं, टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड येते. काय येतं, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड आहे पी क्यू डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड आहे क्यू आर. पी क्यू डिवायडेड बाय क्यू आर. पण दिलेली काय आहे टॅन थिटा 3/4 मीन्स पी क्यू डिवायडेड बाय क्यू आर, पी क्यू डिवायडेड बाय क्यू आर इज इक्वल टू काय दिलेलं आहे मित्रांनो मला 3/4. गिवन क्वेश्चन मध्येच दिलेला आहे. त्यानुसार पी क्यू इज इक्वल टू काय येणार आहे, पी क्यू इज इक्वल टू 3K अँड क्यू आर इज इक्वल टू 4K. के काय आहे, के हा आपला मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे. त्यानुसार पी क्यू 3K, क्यू आर 4K. पी आर फाइंड आउट करू शकता बाय युझिंग पायथागोरस थेरम. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सांगतो पायथागोरसचा थेरम, हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मीन्स पी आर स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर, बेस आहे क्यू आर चा स्क्वेअर प्लस हाईट आहे पी क्यू चा स्क्वेअर. मीन्स 4K स्क्वेअर प्लस 3K स्क्वेअर. 4K स्क्वेअर 16K स्क्वेअर प्लस 9K स्क्वेअर. 16 प्लस 9 25, 25K स्क्वेअर, 25K स्क्वेअर. मीन्स पी आर स्क्वेअर आलेला आहे मित्रांनो तुमचं 25K स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे जर वर्गमूळ काढलं तर पी आर इज इक्वल टू येतो 25चं वर्गमूळ 5K स्क्वेअरचं वर्गमूळ 5K. पी आर आलेला आहे माझं 5K. ठीक आहे, आता मला या ट्रायंगलच्या तिन्ही बाजू माहिती झालेल्या आहेत. मला विचारलेलं आहे सेक थिटा. सेक थिटा मीन्स काय असतं मित्रांनो, हायपोटेनियस डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड. मीन्स हायपोटेनियस 5K डिवायडेड बाय 4K 5/4 येणार आहे. ठीक आहे, सेक थिटा. त्यानंतर कॉस थिटा मीन्स काय असतं मित्रांनो, कॉस थिटा असतं ऍडजस्टंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनियस. ऍडजस्टंट साइड आहे 4K डिवायडेड बाय हायपोटेनियस 5K. 4K डिवायडेड बाय 5K इज इक्वल टू 4/5. मीन्स या पण मेथडने तुम्ही करू शकता किंवा या पण मेथडने करू शकता. ही आहे मेथड सेकंड, मेथड सेकंड. ठीक आहे, दोन्ही मेथडने तुम्ही
करू शकता हा प्रॉब्लेम. ठीक आहे, समजला असेल. सेकंड क्वेश्चन बघा मित्रांनो, कॉट थिटा दिलेला आहे मला. कॉट थिटा दिलेला आहे 40 डिवायडेड बाय 9 अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोसेक थिटा अँड साइन थिटा. कोसेक थिटा आणि साइन थिटाच्या व्हॅल्यू मला विचारलेला आहेत. मित्रांनो, कोसेक थिटा आणि कॉट थिटा यामध्ये काही रिलेशन आहे का ते पहा. कोसेक थिटा आणि कॉट थिटा यामध्ये एक रिलेशन आहे, एक ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आहे. तो फॉर्म्युला वापरा. मला माहिती आहे 1 प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. 1 प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येतं मित्रांनो, कॉट स्क्वेअर थिटा. ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. त्यानुसार कोसेक थिटा मला फाइंड आउट करायचा आहे, कॉट थिटा मला दिलेला आहे. बघा, व्हॅल्यू पुट करा. वी नो दॅट, हे आपल्याला माहिती आहे. व्हॅल्यू पुट करतो मी. कोसेक थिटा 1 प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉट थिटा काय दिलेला आहे 40/9 मीन्स 40/9 चा स्क्वेअर. 40/9 चा स्क्वेअर. 1 प्लस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 40 चा स्क्वेअर काय येतो मित्रांनो, 40 चा स्क्वेअर 1600 डिवायडेड बाय 81. 1600 डिवायडेड बाय 81. कोसेक स्क्वेअर थिटाला कोसेक स्क्वेअर थिटा ऍज इट इज. हा +1 आहे, हा इकडे जाऊन काय होईल -1 इज इक्वल टू 1600 डिवायडेड बाय 81 -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. याच्या खाली काही नाही मीन्स 1 आहे. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन 1600 इंटू 1 1600 मायनस 81 इंटू 1 81 डिवायडेड बाय 81 इंटू 1 81. ठीक आहे, तुम्हाला माहिती असेल ना क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं. समजा हा दिलेला आहे a बाय b मायनस हा दिलेला आहे c बाय d. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतात, a इंटू d मायनस b इंटू c डिवायडेड बाय b इंटू d. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन त्याप्रमाणेच केलेलं बघा. 600 इंटू 1 600 मायनस 81 इंटू 1 81 डिवायडेड बाय 81 इंटू 1 81. ठीक आहे, बघा 600 मायनस 81 एक मिनिट मित्रांनो, एक मिनिट. सॉरी आपलं हा फॉर्म्युला चुकलेला आहे. फॉर्म्युला आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मी 1 प्लस कोसेक स्क्वेअर थिटा घेतलं. ठीक आहे, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आहे. कॉट थिटा काय दिलेला आहे आपल्याला 40/9 मीन्स 1 प्लस 40 डिवायडेड बाय 9 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येतो मित्रांनो, कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस 40 चा स्क्वेअर 1600 डिवायडेड बाय 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 81 आता हा क्रॉस मल्टिप्लिकेशन 81 इंटू 1 81 प्लस 1 इंटू 1600 डिवायडेड बाय 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, 81 प्लस 1600 डिवायडेड बाय 81 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बघा मित्रांनो, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढतो मी. 1681 चं वर्गमूळ काय येतं मित्रांनो, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून 1681 चं वर्गमूळ येतं 41 डिवायडेड बाय 81 काय येतं 9 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर कोसेक थिटा, कारण कोसेक स्क्वेअर थिटाचं वर्गमूळ कोसेक थिटा. हा आलेला आहे आपला कोसेक थिटा. ठीक आहे,
त्यानंतर मला विचारलेला आहे साइन थिटा. साइन थिटा आणि कोसेक थिटा मध्ये आपल्याला रिलेशन माहिती आहे मित्रांनो. साइन थिटा कोसेकच्या इनव्हर्स असतो आणि कोसेक थिटा साइनच्या इनव्हर्स असतो. का? कारण मला माहिती आहे बघा, कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय साइन थिटा किंवा साइन थिटा इज इक्वल टू काय असतं 1 बाय कोसेक थिटा असतं. त्यानुसार इथे व्हॅल्यू पुट करा. 1 डिवायडेड बाय कोसेक थिटा काय आलेला आहे 41/9. मीन्स काय येतं, हे डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे, वरती जाऊन मल्टिप्लिकेशन मध्ये 9/41 हा आलेला आहे साइन थिटा. साइन थिटा इज इक्वल टू 9/41. ठीक आहे, समजला असेल. ठीक आहे, हाच क्वेश्चन तुम्ही दुसऱ्या पद्धतीने मीन्स ट्रायंगल मेथडने करू शकता. तो तुम्ही होमवर्क म्हणून करा. ठीक आहे, ट्रायंगल मेथडने. ठीक आहे, हाच क्वेश्चन ट्रायंगल मेथडने. तर त्या मेथडनुसार केलं तर तुम्हाला बाकी पण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फाइंड आउट करता येतील. कोसेक साइन मी सांगतो, पुढं कॉस थिटा फाइंड आउट करा, त्यानंतर टॅन थिटा फाइंड आउट करा. ठीक आहे, इथे जर मला टॅन थिटा विचारला असता की टॅन थिटा काय आहे, टॅन थिटा काय असतो मित्रांनो, क्वाडच्या इनवर्स असतो. क्वाड थिटा काय दिलेला आहे 40/9. मीन्स टॅन थिटा इज इक्वल टू काय असतो 1 बाय कॉट थिटा. 1 डिवायडेड बाय कॉट थिटा काय दिलेला आहे 40 डिवायडेड बाय 9. मीन्स आहे तर 9 डिवायडेड बाय 40 टॅन थिटा. ठीक आहे, 9 डिवायडेड बाय 40. ठीक आहे, या टॅन थिटा आलेला आहे सेक स्क्वेअर थिटा. मला सेक थिटा फाइंड आउट करता येतो कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा काय असतो सेक स्क्वेअर थिटा. त्यानुसार तुम्ही सेक थिटा फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, जर मी आता विचारलं की सेक थिटा फाइंड आउट करा, सेक थिटा तर काय असतो आपल्याला रिलेशन माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. त्यानुसार सेक थिटा येईल. सेक थिटा आलं तर कॉस थिटा येतं. ठीक आहे ना. मीन्स तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी वापरून पण सर्व ट्रिग्नॉमेट्रिक रेशो फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, हा खूप इझी चॅप्टर आहे. जर तुम्हाला फॉर्म्युले माहित असतील तर ते फॉर्म्युले अप्लाय करा आणि कोणत्याही मेथडने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन दिलेला आहे बघा, 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटा. सेक थिटा, कॉस थिटा आणि साइन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. बघा मित्रांनो, हा 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0 आहे दिलेलं. ठीक आहे, मी हा 5 सेक थिटाला 5 सेक थिटा घेतो. हा मायनस आहे, इकडे जाऊन काय होईल इज इक्वल टू 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 12 कोसेक थिटा. हा सेक थिटा मीन्स काय असतो 1 बाय कॉस थिटा. मीन्स 5 अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू 12 कोसेक थिटा मीन्स काय असतो 1 बाय साइन थिटा. मीन्स डिवायडेड बाय साइन थिटा. ठीक आहे, हा साइन थिटा इकडे आला, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू हा 12 ला 12, हा 5 खाली आला तर काय होईल मित्रांनो डिवायडेड बाय 5. ठीक आहे, डिवायडेड बाय 5. हा साइन थिटा वरती गेला आणि हा 5 खाली आलेला आहे. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा काय असतो आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा हा असतो टॅन थिटा. टॅन थिटा इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 5. टॅन थिटा आलेला आहे 12 डिवायडेड बाय 5. मला टॅन थिटा विचारलेला नाही, मला विचारलेला आहे सेक थिटा. सेक थिटाचा फॉर्म्युला मला माहिती आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा वी नो दॅट आपल्याला माहिती आहे की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर असतो सेक स्क्वेअर थिटा. टॅन थिटा मला दिलेला आहे 1 प्लस 12 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, मीन्स 1 प्लस 12 चा स्क्वेअर 144 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, बघा मित्रांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन 25 प्लस 144 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू येतं सेक स्क्वेअर थिटा.
144 प्लस 25 काय येतं 169 डिवायडेड बाय 25 इज इक्वल टू 6 थीटा. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढा. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढलं तर 169 चं वर्गमूळ काय येतं मित्रांनो 13 डिवायडेड बाय 25 चं वर्गमूळ 5 इज इक्वल टू सेक थीटा. हा आलेला आहे आपला सेक थीटा. फर्स्ट आन्सर फाइंड आउट केलेला आहे आपण. ठीक आहे. त्यानंतर विचारलेला आहे कॉस थीटा. सेक थीटा माहिती असेल तर कॉस थीटा फाइंड आउट करता येतो. काय सेकच्या इनव्हर्स काय असतो मित्रांनो, सेक थीटाच्या इनव्हर्स काय असतो कॉस थीटा. देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल टू उलटा करा 5/13 येणार आहे किंवा 1/sec थीटा इज इक्वल टू 1/13 डिवायडेड बाय 5 मीन्स हा येतो 5 डिवायडेड बाय 13. 5 डिवायडेड बाय 13 आलेला आहे. ठीक आहे. आपण सेक थीटा फाइंड आउट केलेला आहे, कॉस थीटा फाइंड आउट केलेला आहे. मला विचारलेला आहे अजून एक साइन थीटा. बघा मित्रांनो जर कॉस थीटा माहिती असेल तर साइन थीटा फाइंड आउट करता येतो. कारण काय आहे रिलेशन साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 हे रिलेशन मला माहिती आहे. त्यानुसार साइन स्क्वेअर थीटाला साइन स्क्वेअर थीटा ऍज इट इज प्लस कॉस थीटाच्या जागी काय टाकू शकतो 5/13. 5/13 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1. 5/13 चा स्क्वेअर. साइन स्क्वेअर थीटाला साइन स्क्वेअर थीटा ऍज इट इज प्लस 5 डिवायडेड बाय 13 चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येतं मित्रांनो 1. साइन स्क्वेअर थीटा 5 चा स्क्वेअर 25/169 इज इक्वल टू 1. देअरफॉर साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू हा प्लस 25/169 आहे. राईट हँड साइडला जाऊन मायनस होईल 1 मायनस 25/169. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय तर क्रॉस मल्टिप्लिकेशन याच्या खाली काय नाही मीन्स 169 मायनस 25 डिवायडेड बाय 169 काय तर 144 डिवायडेड बाय 169 हे तर साइन स्क्वेअर थीटा. ठीक आहे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून साइन स्क्वेअर थीटाचं वर्गमूळ काय येतं मित्रांनो साइन थीटा इज इक्वल टू 12/13. 12 डिवायडेड बाय 13 हे येतं तुमचं आन्सर. 12 डिवायडेड बाय 13 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. मी सेक थीटा कॉस थीटा आणि साइन थीटा. सेक थीटा आलेला आहे 13/5, कॉस थीटा आलेला आहे 5/13 आणि साइन थीटा आलेला आहे 12/13. ठीक आहे मित्रांनो. या पुढचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. आपण 6.1 चे 4 क्वेश्चन पाहिलेले आहेत मित्रांनो आणि 4ही क्वेश्चन आपण वेगवेगळ्या मेथडने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. हे पण क्वेश्चन तुम्ही इथे बघा tan थीटा 12/5 आलेला आहे. इथपर्यंत सेम करायचं आणि त्यानंतर तुम्ही ट्रायंगल मेथड वापरू शकता. ट्रायंगल मेथडमध्ये tan थीटा इज इक्वल टू 12/5 त्यानुसार ट्रायंगल मेथड वापरा आणि त्या मेथडनुसार पण बाकी तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक रेशो फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. किंवा या ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी यूज करून पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे मित्रांनो. मीन्स ट्रिग्नॉमेट्री हा असा चॅप्टर आहे की या चॅप्टरमध्ये जर तुम्हाला फॉर्म्युले माहित असेल तर फॉर्म्युले वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही अप्लाय करून कोणत्याही मेथडने तुम्ही यांचे आन्सर फाइंड आउट करू शकता. ठीक आहे मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. आणि जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत राहा. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे.